रंगभूमीवर प्रेक्षकांची हाऊसफुल दाद आणि प्रेम मिळवणारे प्रशांत दामले पुन्हा एकदा सज्ज झालेत रसिकांसाठी एक खास नजराणा घेऊन. प्रशांत दामले स्टाईलचे एक नवकोर नाटक रंगभूमीवर येऊ घातले. नाटकाचं नाव आहे बहुरूपी. आम्ही बहुरूपीला आलो तुमच्या चरणाला. शालीला घोंगडीचं ठिगळ असला मामला. काय हक्क नसताना घरात आलो बशिवलं इड्याची असं मान दिलात. आईच्या सांगतो ढोंग धतुरा होणार नाही. तिकच पिंगाला थार नाही. धाराला बोळा आणि दरवाजा मोकळा अशी तक्रार येणार नाही. आम्ही बहुरूपी हा डोळं भरून खेळ पहा. राग इसरा चिंता सोडा कलीवरती माती लोटा. खेळ गोड लागला नाही तर हात जोडणी इतकंच इनवतो. जातीचं कसब घर उन्हात बांधू नका. शेखर ढवळीकर लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित या नाटकात प्रशांत दामले यांच्यासोबत रमा जोशी, विद्या चितळे, अनिरुद्ध जोशी, आरती वडकबाळकर, मयूर खांडगे अशा कलाकारांची फौज आहे. तर या नाटकाला संगीत दिले अशोक पत्की यांनी. साक्षेपी रे सोंगे धरिता नाना परी रे बहुताची कला कुसरी रे खेळतो एकला बहुरूपी रे अरे खेळतो एकला बहुरूपी. दामले, माझ्याकडून काही कमी अधिक शब्द गेला असेल. राग पोरावर काढू नका. आम्ही जुनी माणसं. कला म्हणजे हे असलं काही असेल अशी कल्पना नाही. रागावू नका. नाही मी अजिबात रागलेलो नाहीये बरं का. आणि कामाच्या ठिकाणी रागावण्यात कमी श्रीमंत देखील नाहीये. लोकांचे जोडे खायची ज्याची तयारी नाहीये त्यांनी या क्षेत्रात पडूच नाही. गेली 25 वर्ष या क्षेत्रात पाय रोवून उभा आहे. प्रचंड यशस्वीतेचं ओझं वाहतोय. हा, हजारो प्रयोग होणारं नाटक प्रोड्युसर एक दिवस खाडकन बंद करतो आणि दुसऱ्या दिवशी त्याच थिएटरच्या फुटपाथवर रिकाम्या हाताने उभं राहायला विलक्षण ताकद लागते. मी ती ताकद असलेला नट आहे बरं का. मुळात पाया जर चांगला असेल तर आपण बिल्डिंग छान बांधू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की या नाटकाची संहिताच इतकी उत्तम आहे. त्यामुळे ॲज ए कलाकार म्हणून कुठेही या नाटकात कुठल्याही कलाकाराला बॉडी लँग्वेजचा वापर करायला लागणार नाही. म्हणजे साधारणपणे नाटक कुठे जर वीक असेल तर बॉडी लँग्वेजचा वापर जास्त केला जातो आणि आज नाटकात बॉडी लँग्वेजचाच वापर जास्त होतो. त्यामुळे मी सुदैवी आहे की लिकोरे नडे झाले किंवा गेला माधव किंवा एका लग्नाची गोष्ट, 4 दिवस या सगळ्या नाटकांनंतर मला एक चांगलं लिहिलेलं नाटक मिळालं. जुने लोक म्हणायचे गाण्याची ती विद्या आणि नाटकाचं ते कसब, या एका वाक्यात सगळं आलं बरं का. हा नाही, आजही मी बोर्डात येणाऱ्या मुलांच्या मुलाखती वाचतो. मी गेली 15 वर्ष वाचतोय. पण एकानेही पुढं काय करणार या प्रश्नाला नाटक, सिनेमा, अभिनय हे उत्तर दिलेलं नाहीये. बाबांना फोन लाव. नवमीच्या महापूजेचा प्रश्न सुटला म्हणावं. ते शक्य नाही. काय? दामले उत्तम कलाकार असतील पण कलाकार कमी आणि कलेचे व्यापारी जास्त आहेत. धंदा कर त्यांच्या बरोबर हवं तर, पण देवीला हात लावू देणार नाही. या नाटकामध्ये मला जे म्हणायचं आहे ते म्हणण्याची संधी मला मिळते या नाटकामध्ये दिग्दर्शक म्हणून. म्हणजे आजूबाजूला जे काही चाललेलं आहे कलेच्या नावाने, कला प्रकारात किंवा नाटकाकडे बघण्याची, सिनेमाकडे बघण्याची किंवा सिरियलकडे बघण्याची जी दृष्टी आहे, आर्टिस्ट म्हणून आपण वेळ देतो जेव्हा कुठल्याही कला प्रकाराला, तर ते आपण हातचं राखून देतो की पूर्णपणे त्यात उडी मारतो. तर ह्या सगळ्या गोष्टींची एका परीने मीमांसा केली या नाटकामध्ये. नेहरूंना तबला कळत नाही म्हणणारे मोठे आणि एवढा मोठा कलाकार. सोड काय, मी याच्या फार पुढे निघून आलोय. मेरे करियर का सवाल आहे यार. राज, मूळ प्रश्न नवरात्रीचा आहे. त्यात तू उगाच तुझ्या धंद्याच्या तंगड्या अडकवू नकोस. ऐका, आता हिचं ऐका. इंडियन आयडल नंतर मूळ प्रश्न गाण्याचाच होता ना. गातेस की नाही रोज? हाडाची मुजुमदार तू, पैसे नको.
आहेत ते पण घालवा कलेपाई. वाड्यामध्ये तळेगावच्या इथे हे नाटक घडतं. मुजुमदारांच्या घरामध्ये नवरात्र हा एक मोठा सण असतो. 30 वर्षानंतर तो आज इथे साजरा होणार असतो. तो 30 वर्ष का नाही झाला, त्याच्यात काय अडचणी होत्या, नंतर पुढे ते कसं होत गेलं, याबद्दल या नाटकामध्ये हळूहळू गोष्टी घडत जातात. पूजा प्रशांत दामलेच करणार. माझा निग्रह कुणालाही मोडता येणार नाही, प्राण गेला तरी. ही वास्तू साक्ष आहे. आजी प्लीज. अरे अरे धंदा कर ना, पण देवीचा बळी देऊन. ठीक आहे, मग दे, ह्या नातवाचा बळी दे. आता मी पण जातो ह्या आजोबांसारखाच पंढरपूरला. अरे राजा, अरे राजा, अरे. लिहिलंय खूप उत्तम, बसवलंय खूप उत्तम, आणि त्यात आमच्याबरोबर प्रशांत दादा काम करतोय. त्याच्याबरोबर काम करण्याची मजा काही औरच आहे. आता मी सॉंग टाकले, नवमीचं मान मिळालं, तुळशीपत्र पावलं. आता द्या, काय द्यायचं ते द्या. मी सदा इंगवले, हो, नवरात्रीत खेळ करण्याची परवानगी असावी. मेहरबानास विनंती. होय. वा वा वा, सदा इंगवले वा. हॅट्स ऑफ तुमच्या बहुरूप्याला, तुमच्या कलेला. हॅट्स ऑफ म्हणजे सलाम सलाम. तरुण टीम माझ्याबरोबर आहे. मयूर आहे, अनिरुद्ध आहे, त्यानंतर विद्या आहे, आरती आहे, रमा जोशी आहेत. त्यामुळे आमची टीम ही उत्तम आहे. त्यामुळे मी 100% खात्री देऊ शकतो की हे नाटक रसिक प्रेक्षकांना 100% एक काय आपण म्हणू, काहीतरी देऊन जाईल असं म्हणण्यापेक्षा बाहेर पडताना, म्हणजे नाट्यगृहाच्या बाहेर पडताना काहीतरी निश्चितपणे घेऊन जातील याची मला खात्री आहे. बहुरूपी हे नाटक नेमकं काय आहे हे जाणून घ्यायचं कुतूहल तुम्हालाही असेलच ना. कारण विनोद असला तरी विषयातला वेगळेपणा आणि मांडणीतलं नाविन्य ही या नाटकाची वैशिष्ट्य असणार आहेत. तेव्हा हे नाटक नेमकं काय आहे ह्याचं कुतूहल शमवण्यासाठी वाट पाहण्याखेरीज पर्याय नाही.